नमस्कार. खरं तर आदरणीय गिरीभाऊ महाजन आणि नाथाभाऊ यांच्यातली ही भानगड हे काही 8 दिवसाचा प्रश्न नाही आहे. दोघं एका पक्षात होते तेव्हापासून दोघांचे भांडणं सुरूच आहेत. पण तेव्हा ते एक पक्षातलं भांडण होतं. पक्षामध्ये एकत्र असताना एकत्र कामं केली. त्या पक्षाला चांगले दिवस आल्यानंतर जनतेची कामं व्हायला पाहिजे या पक्षाच्या माध्यमातून दोघांनी करणं अपेक्षित होतं. परंतु आदरणीय नाथाभाऊंना पक्ष सोडल्यानंतर असं वाटायला लागलं होतं की मी पक्ष सोडला म्हणजे या पक्ष वाऱ्यावर जाईल जिल्ह्यामध्ये. मी म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये पक्ष आहे असं त्यांची धारणा होती. पण शेवटी पक्ष हा पक्षच असतो. लोकांनी जनतेने हे दाखवून दिलं आहे की जनता ही पक्षाच्या सोबत आहे. तो कोणताही पक्ष असो, भाजप असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी असो, काही असो, सोबत त्या नेत्यांच्या म्हणजे पर्टिक्युलर व्यक्तीच्या मागे नसतात. त्या पक्षाची एक विचारधारा असते, त्या विचारधारेच्या सोबत लोकही असतात. म्हणून लोक भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेशी जुळून होते. तर या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत जे नुकसान झालं आहे हे कायम असंच नुकसान झालं आहे की या नेत्याने त्याचं उणं धुणं काढलं, त्या नेत्याने याचं उणं धुणं काढलं आणि जनतेचे प्रश्न मात्र प्रलंबित राहत गेले. जुना इतिहास आहे जळगावचा की सगळ्या जळगावच्या इतिहासामध्ये तुम्ही जर तपासलं तर सगळ्या नेत्यांनी एकमेकांचं उणं धुणं काढण्यामध्येच आपले हात घालवले. त्याच्यानंतर हा जिल्हा इतर जिल्ह्यांच्या मागे मात्र पडत गेला. कारण आता चांगले दिवस आल्यानंतर या जिल्ह्याला काहीतरी चांगला प्रोग्रेस व्हायला पाहिजे या दृष्टीने खरं काम करणं अपेक्षित होतं. पण पुन्हा तेच व्हायला लागलं. याच्या आधी हा जिल्हा सुनीलदादा जैन असताना मला चांगलं आठवतं की त्यांनाही प्रकारचा त्रास झाला. ही चांगलं काम करत होते. मध्ये हा जिल्हा बदनाम झाला तर सेक्स स्कॅन्डलमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात काय देशात सेक्स स्कॅन्डल गाजलं या जिल्ह्याचं. जिल्ह्याचं अख्खं नाव खराब झालं. एक पिढी असते, त्या पिढीला राजकारणाविषयी काय वाटतं हा जर विचार केला आणि असेच जर प्रकरणं जर समोर आणत गेले तर ती पिढी राजकारणाविषयी विचार काय करेल. आम्ही जेव्हा म्हणतो की सुशिक्षित लोकांनी राजकारणात यावं, तरुणांनी राजकारणात यावं, महिलांनी राजकारणात यावं, कशाच्या आधारे ते राजकारणात येतील. अशा प्रकारचे जर खालच्या प्रतीचे आरोप प्रत्यारोप होत असतील तर कुठली महिला भगिनी राजकारणात येणार आहे. कुठल्या तरुणाला आम्ही सांगावं की तू राजकारणात ये, कुठल्या तरुणाने सांगावं. पण या सिनियर नेत्यांनी ही गोष्ट पाळली पाहिजे की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. परंतु अशा पद्धतीने समाजामध्ये लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलिन होईल या दृष्टीने एकमेकावर आरोप करणं हे टाळलं पाहिजे. इतक्या खालच्या पद्धतीचे आरोप कोणाच्याही सांगण्यावरनं करणं आणि ते आपल्या जे काही काळचे सहकारी ज्याला तुम्ही चांगलं ओळखता, एकमेकांना चांगले ओळखतात उभे, त्यांच्याविषयीचे असे आरोप करणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणजे तुमच्याकडे लोक ज्या अपेक्षेने बघतात, तर खरं नाथाभाऊ म्हटलं म्हणजे पूर्वी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. आता एवढ्या मोठ्या पदाचे दावेदार असलेल्या व्यक्तीने अशा खालच्या प्रकारचे आरोप करणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि तुमच्याकडे काही प्रूफ असले तर जरूर दिले पाहिजे. तुम्ही 5 वर्षापासून सांगताय की माझ्याकडे हे प्रूफ आहे, माझ्याकडे ते प्रूफ आहे, आजपर्यंत एकदाही प्रूफ दिलेलं नाही. कशाच्या आधारावर तुम्ही हे आरोप करताय. जो माणूस आज चांगलं काम करतोय त्याला त्याचे पाय खेचायचे. या जिल्ह्याचा विकास कुठेतरी परत थांबणार आहे. आता ज्याचं नाव घेऊन तुम्ही आरोप करता की त्याला पक्षात का घेतलं, मला मीडियामध्ये पण त्यांनी प्रश्न विचारला, त्याला प्रफुल्ल वडाला का घेतलं. ते कोणाला पक्षात घेणं काढणं ही प्रक्रिया चालूच असते. तसं जर म्हटलं तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी तुमच्यावर आरोप केले होते तो रुपानी नेता म्हणून. त्यांनी तुम्हाला त्यांच्या पक्षात घेतलंच ना, त्यांनी कुठे काही विचार केला. म्हणून कोणाला पक्षात घेतलं, कशाच्या आधारावर घेतलं, शेवटी आम्हाला तो आमचा मतदार आहे.
तर मतदार म्हणून कोणालाही पक्षात घेणं काढणं ही प्रक्रिया सुरू करते. आम्ही नाही घेणार, तो दुसऱ्या पक्षात जाईल. मग तो पक्ष खराब आहे का? इथे राष्ट्रवादीत होते प्रफुल्लला, मग तो राष्ट्रवादी खराब होतं का? तो ते सोडून तो जर काँग्रेसमध्ये गेला, मग काँग्रेस खराब आहे का? पण तो कोणत्या पक्षात जातो ना कोणत्या पक्षात येतो त्याच्याने काही पक्ष खराब होत नाही, पक्षाची विचारधाराही खराब होत नाही. ती व्यक्ती आहे तीच व्यक्ती राहते. मग त्याला का घेतलं का नाही हा त्या पक्षाचा विषय आहे, तो कशाला याच्यात घसरता. या जिल्ह्याचं नाव खराब होणार नाही, या जिल्ह्याचे विकास कामं होतील. सगळ्यांनीच खंत तुम्हाला सांगितली. म्हणजे जेव्हा तुम्ही त्या पक्षात होते तेव्हा तो पक्ष चांगला होता, तुम्ही त्या पक्षाचे गुणगान गात होते, मागच्या पक्षांना तुम्ही शिव्या देत होते, त्यांचे नको ते वाभाळे काढत होते. नंतर तुम्ही त्या पक्षात गेला, तो पक्ष तुम्हाला चांगला वाटायला लागला, आणि हा पक्ष ज्या पक्षात तुम्ही होते तो पक्ष खराब वाटायला लागला. आता खरं बोलायला पण पक्षातही आमच्या नेत्या आहेत, मंत्री आहेत, तुमची सून म्हणून त्या भाजपाकडनं उभ्या राहिल्या, तेव्हा तुम्ही त्या पक्षाचा प्रचार केला. जरी तुम्ही दुसऱ्या पक्षात होते तरी तुम्ही त्या पक्षाचा प्रचार केला, म्हणजे पक्ष चांगलाच होता की नाही. तर तुम्ही त्या पक्षाचा प्रचार केला. परत सुनबाई निवडून आल्यानंतर मग मात्र परत जसे ते वाईटपणा झाला. कुठेतरी तुमच्या बोलण्याला नेहमी स्वार्थाची झालर दिसते, की तुमचं जेव्हा काम असेल तेव्हा सगळे पक्ष माझ्यासाठी चांगले, काम संपलं की हा पक्ष वाईट, तो पक्ष वाईट, हा माणूस वाईट, तो माणूस वाईट. हे चुकीचं. आम्ही तुमच्या सुनेसाठी काम केलं, केवळ आमच्या पक्षाच्या पदावर त्या उभ्या आहेत म्हणून, चिन्हावर उभ्या आहेत म्हणून. भारतीय जनता पार्टीने कोणाला तिकीट दिलं असतं आम्ही त्यांचंच काम केलं असतं, आम्ही आमच्या पक्षाचं काम केलं. मात्र त्याच्यानंतर तुम्ही परत आमच्या विरोधात काम करायला लागले. माझं एक विनंती आहे जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांना, तुम्हालाही विशेषतः पत्रकारांना, आपल्या जिल्ह्याचं नाव खराब होईल या दृष्टीने सावधानता आपल्याला बाळगायची आहे. मी आरोप करेन, मामा आरोप करतील, आपलं मंगेश आरोप करेल किंवा अमोल आरोप करेल. तथ्य काय, पुरावे काय, मीडियानेच विचारलं पाहिजे की तुम्ही हे आरोप करताय, तुमच्याकडे प्रूफ काय, किंवा अशा तथ्यहीन गोष्टी दाखवणं टाळलं पाहिजे. की तुमच्याकडे आरोप आहे का, आरोप करता तुमच्याकडे प्रूफ आहे का, प्रूफ दाखवा, नाही तर अशा बातम्या आम्ही दाखवणार नाही. हळूहळू लोक सोशल मीडियाकडे का वळायला लागली आहेत, कारण आपण अशा गोष्टी दाखवत जातो जास्त. म्हणजे ज्या गोष्टीत काही तथ्य नाही अशा गोष्टी जेव्हा मीडियामध्ये पब्लिश व्हायला लागतात, मग हे सोशल मीडियाकडे वळायला लागतो. का शेवटी आम्हाला जर एखादी काही आरोप माझ्यावर झाला ज्याच्यात तथ्य नाही, आणि मी जर मीडियाला किती सांगत बसलो ते मीडिया ऐकतच नसेल, मला सोशल मीडियाचा सहारा घ्यावा लागतो. माझं म्हणणं सोशल मीडियाला सांगावं लागतं. मीडियाची अजूनही विश्वासार्हता आहे. ज्या गोष्टीमध्ये तथ्य त्या गोष्टी तुम्ही दाखवलंच पाहिजे, ज्याच्याने समाजाचं नुकसान होतं अशा गोष्टी दाखवलंच पाहिजे. आणि समाजाचं मन जर पॉझिटिव्ह करायचं असेल तर ज्या गोष्टी चांगल्या त्या जास्त दाखवण्याचा प्रयत्न केला तर समाज पॉझिटिव्ह होईल. आता शेवटी समाजाला जेवढे आम्ही लोकप्रतिनिधीमधून जबाबदार आहोत, मीडिया म्हणून तुम्ही जबाबदार नाही आहे का? तुम्ही जेवढे जबाबदार आहात. आपण जेव्हा सांगतो की न्यायव्यवस्था असेल, शासन असेल, प्रशासन असेल आणि मीडिया असेल, हा सगळं मिळून जेव्हा आपण समाजाच्या एकतेसाठी किंवा विकासासाठी प्रयत्न करू, समाजाला सुशिक्षित करण्याचा प्रयत्न करू, तरच ते होणार आहे. म्हणून तुम्हालाही विनंती आहे की अशा तथ्यहीन गोष्टी शक्यतोवर आपण टाळलं पाहिजे. आता माझा एक वीक पॉईंट आहे की थोडं मीडिया दिसला, समोर माईक दिसला की त्यांच्याकडनं काही कंट्रोल होत नाही, ते सुरू होऊन जातं. ते तुम्हाला सांगतो त्या मानाने गिरीश भाऊने खूप पथ्य पाळली, खूप स्वतःवर कंट्रोल केलं. जेव्हा काहीतरी नको ते आरोप व्हायला लागते तेव्हा माणूस शेवटी बोलतो. म्हणून नाही काही बोललं तरी मीडियामध्ये असं होईल की ते नाही बोलत आहे म्हणजे त्यांना आरोप मान्य आहे का. नाईलाजाने त्यांना काही गोष्टी बोलाव्या लागतात. पण एकमेकांचं उणं धुणं काढण्यापेक्षा सगळ्यांनीच अपेक्षा व्यक्त केली की या जिल्ह्याचा विकास जर करायचा असेल तर जिल्ह्यासाठी कुठे कमी भाऊ कमी पडले ते नाथाभाऊंनी सांगावं की तुम्ही हे प्रोजेक्ट आणले नाही, ते प्रोजेक्ट आणले नाही, याच्यात मदत करा, त्याच्यात मदत करा. मी नेहमी उदाहरण देतो पश्चिम महाराष्ट्रातच की तिथे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण असं, जेव्हा राजकारण संपतं, इलेक्शन संपलं की तिथल्या प्रोजेक्टसाठी मी आज पहिल्यांदा मंत्री म्हणून काम करत नाही, याच्या आधी सांगतो, सगळे लोक एकत्र येतात, सगळ्या पक्षाचे लोक की आमच्या जिल्ह्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे की आमच्या भागामध्ये या गोष्टीसाठी आम्हाला ही आवश्यकता आहे. सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन त्यांचे विषय मांडतात. मीटिंगलाही आता मी वर्षोवर्ष म्हणून काम करतो, ते सगळ्या पक्षाचे लोक एकत्र येतात आणि तो विषय मांडतात. तसं आपल्याकडे होत नाही. आपल्याकडे त्या पक्षाने मांडलं की तो त्याच्या विरोधामध्ये काहीतरी सांगायला येतो की हे काम होऊ नये म्हणून कसं काही आंदोलन उभारता येईल.
ही आपल्या जिल्ह्याची एक शोकांतिका आहे. म्हणून सगळ्या सिनियर नेत्यांनी विचार केला पाहिजे या गोष्टीचा. आणि तरुण पिढीला जेव्हा आपण मार्ग दाखवतोय की तुम्ही राजकारणात त्या सक्रिय व्हा, महिलांना सांगतोय, त्यांना येताना लाज वाटू नये, त्यांना येताना सुकर वाटलं पाहिजे की राजकारण हे चांगलं आहे, मी गेलो तर राजकारण बदलेल, या दृष्टीने वातावरण तयार झालं पाहिजे. या दृष्टीने सगळ्यांनी आपलं वैचारिक गाणं असेल ते मांडलं पाहिजे असं मला वाटतं. मीडियालाही विनंती आहे की आपण त्या दृष्टीने चांगल्या पॉझिटिव्ह बातम्या जास्तीत दाखवण्याचा प्रयत्न करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.